हे गाईज, वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. हा चॅलेंज तुम्ही सेटअपवरनं बघितला असेल की हा एक चॅलेंज व्लॉग होणार आहे आणि तो थोडासा नवीन आहे. हा एक ब्लाइंड फोल्ड चॅलेंज करणार आहे आम्ही आणि ह्या चॅलेंजमध्ये मी नसणार आहे. सो कोण असणार आहे तर तो व्यक्ती कॅमेराच्या मागे उभा आहे. ह्या चॅलेंजमध्ये मम्मी असणार आहे बिकॉज मी हे सगळे जे आयटम्स आहेत, फूड आयटम्स, मी हे सगळे काढलेत. तर मग त्यामुळे मी या चॅलेंजमध्ये नाही आहे. सो चॅलेंज खूप इझी आहे आणि पहिले तर ब्लाइंड फोल्ड करणार आहेत हे तिघं पण. आणि ह्याच्यामध्ये तीन नाही ॲक्च्युली 4 लेवल्स होणार आहेत. सो बेसिकली टेस्ट, स्मेल आणि टच ह्या तुमच्या सेन्सेसवर होणार आहे. ते मी कारण की जी फायनल लेवल आहे, वैभवीने एकदम चांगला प्रश्न विचारला की 4 लेवल काय, हे तर मी तिनं सांगितलं. फायनल जो राऊंड आहे तो थोडा नाही, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि तो रिव्हील नाही करणार आहे, तो मी नंतर रिव्हील करणार आहे. लेट्स गो. गाईज हे प्रिपरेशनचे. मम्मी थोडीशी खाली वाग. ओ हळू जरा. गाईज आता चॅलेंज, मला माहिती नाही फ्रेम कशी दिसते. सो गाईज मी आता चॅलेंज चालू करते. सो ही आहे लेवल 1 आणि लेवल 1मध्ये हे लोक फूड आयटमला टच करून गेस करणार आहेत. सो लेट सी. सो गाईज हे मी फूड आयटम्स इथे आणलेत ह्या प्लेटमध्ये. यू कॅन सी. हँड रेस करायचं म्हणजे वरती ज्याचा हात मला पहिले दिसेल तोच आन्सर करणार आहे आणि तुम्ही असंच रँडमली कोणी आन्सर करू शकत नाही आहे. ओके, कळला आहे का सगळ्यांना गेम? लेट्स गो गाईज. साईराज काय आयटम आहे? ब्रोकोली. रॉंग. मम्मीने सेकंड हँड रेस केला होता. मम्मी ब्रोकोलीच होतं माझं. ओके, रॉंग आन्सर आहे. वैभवी राईस. येस, व्हेरी गुड. प्लेन राईस होता. व्हेरी गुड. बघितलंय? नाही बघितले. मी वर करू शकतो इथे. नाही अगं मला बघायचं कसं काय प्लेन नाही. चिपचिप आणि छोटे दाणे बघ ना. येस येस, बरोबर आहे. आणि मला ते छोटे दाणे, मला वाटलं ब्रोकोलीचे. खातो ना तू, खाताना लक्ष तुझं नसतं. ओके, 2, 3 गो. कळलं मला. ओके ओके. ॲलोवेरा. येस, राईट. व्हेरी गुड. काटे लागले. हो बरोबर आहे. चिप बरोबर, राईट. मम्मीचा बॅग भरायचा. सो नेक्स्ट आयटम आहे कोथिंबीर. बघूया कोण आन्सर. ऐकू आलं यार. दीदी तुला आता बोलायची हा गरज ना. ठीक आहे, मी नाही सांगत. नीट गेस कर. हा, नीट गेस कर. हे काय? ए, खायचं नाही साईराज. सीड्स आहे ना. हा, पण कोणतं? यू हॅव टू टेल द नेम. सीड्स. नाव सांगायचं. मी सांगू? फ्लॅक्स सीड्स तर नाहीये. एकच आन्सर सांगायचंय. ग्रीन कलरचे आहेत, मला त्यांचं नाव नाही माहिती, पण ग्रीन कलरचे इथून त्याला असं थोडस व्हाईट साईराज शांत बस. श्योर आहे मी, तेच सीड्स आहे. हो, पण तुम्हाला आन्सर सांगायचंय. मम्मी तू हात खाली कर, तू सेकंड आहे सांगायला. मला माहिती. अरे ते ग्रीन सीड्स आहे यार, मी श्योर. अरे पण तुला आन्सर सांग काय, पण कोणतं सीडचं नाव काय? सीडचं नाव नाही आठवत. मग काय उपयोग? माहिती म्हणजे. मग तुझी चुकती. माहिती त्याचं. तुझी चुकती. माहिती आहे बट मला आठवत नाही. पण ग्रीन वाले. मी तुला 10 सेकंड देते. तू पटकन आन्सर सांगितलं नाही तर माझ्या मम्मीकडे जाईल तुझ्या. मम्मी तू सांगू नको. 1, 2, 3, 4, पंपकिन 5. ओ नाईस. येस, बरोबर. माहिती होतं आन्सर. मी थोडंसं लेट. बरोबर. व्हेरी गुड वैभवी. हा ते. आणि मला असं का वाटतंय की मम्मी कदाचित जिंकू शकते, कारण की ती मोस्ट ऑफ तिला सगळे आयटम माहिती आहे किचन मधले, त्यामुळे. मायपत्री.
येस बरोबर. म्हणजे मसाल्याचा आयटम येतो. येस बरोबर. एक लास्ट आयटम असणार आहे टच वाल्या कॅटेगरीमधला. सो बघूया कोण राईट आन्सर करतंय. सो गाईज युअर टाइम स्टार्ट्स राईट नाव. टच. मम्मीचा हात पहिला आहे. ओढ वाटतंय ओढ. ओ दालचिनी. येस व्हेरी गुड. गाईज ही आहे लेवल 2 आणि ही लेवल जे होणार आहे तुमच्या टेस्ट बर्ड्सवर. गाईज दिस आर द आयटम्स. काय करायचं? टेस्ट करून सांगायचंय. वैभवी आहे का नाही? ओके वैभवीचा पहिला हात होता. हात खाली करा गाईज. मी वास घेत बसले. मी म्हटले टेस्ट करायचंय. ठीक आहे वैभवी सांग. गाजर. पण तुम्हाला नीट ॲक्युरेट सांगायचंय कसं काय. गाजर आहे ना, कॅरेट. पण कसं काय खालचा पार्ट आहे कॅरेटचा. नाही कसं गाजर येते म्हणजे अरे कोणत्या फॉर्म मध्ये आहे ते कसं आहे टेस्ट वाईज काय केलंय त्याच्यावर प्रोसिजर. ते सोलून घेतलंय. नाही अरे नाही. साईराज कट केलेलं नाही. मला ॲक्युरेट आन्सर हवंय ह्याच्यामध्ये प्लीज. टेस्ट वरून तुम्हाला नीट सांग. सांगते उकडलेलं आहे. मम्मी यार बरोबर आहे. असं थोडी बोललेली. अरे मग टेस्ट मध्ये तुम्हाला काय फील होते प्रोसिजर पण सांगावं लागेल. फक्त सांगायचं आहे ना, तर त्याच्यात प्रोसिजर कुठून घातली? पण स्टार्ट राईट नाव गो. मम्मीचा हात पहिला आहे. सेकंड साईराज. वैभवी पूर्ण नीट कर नाही समजत तुझा हात रेज. ओके थर्ड वैभवी. पिस्ता. राईट येस. आणि रॉ मध्येच आहे. बरोबर. वाव साईराज सेकंड फर्स्ट. मम्मी सेकंड वैभवी थर्ड. सांग. आवळा. बरोबर. त्याला पाणी प्यायची गरज. कळलं मी का बरं पाणी ठेवलं होतं गाईस. मी सांगतेय. मम्मी. नाही पण मग हात वर केला त्यालाच द्यायचा ना चान्स. पण सेकंड चान्स मम्मी आहे. अरे बरोबर आहे. आता काय एवढं डिस्कशन त्याच्यावर झालंय. मम्मी सांग. हा आवळा फ्रीजर मध्ये ठेवलेला आहे त्यामुळे तो ते कोण हे सांग. बाहेर काढून मग तो बारीक केलं हे सांगत होते. ती म्हणत होती आधी सांग तू बारीक केलेलं बारीक. अरे मग एवढं सांगितलं फ्रीज वीजचं का सांगायचं. अरे म्हणजे तो उकडलेला नाहीये. उकडलेला बारीक केलेला वेगळा असतो आणि फ्रीज मध्ये काढून बाहेर बारीक केलेला असं मी सांगत होतो. मला तिने सांगूनच नाही दिलं पूर्ण. पण तू नाही सांगायची गोष्ट नाही पण मग तिने मला सांगून नाही ना दिलं पूर्ण. यार मला म्हणते नाही तू आधी सांग बारीक केलेलं. अरे मग मी सांगते. भाई मैंने तो उससे पहले बोला था जब मम्मी ने वो पॉइंट निकाला त्याने सांगितलं. नेक्स्ट आयटम. एवढी चांगली माहिती कारण की आजच मी डब्याला नेलंय. ओके आन्सर काय आहे. रॉ ब्रोकोली. रॉंग. ही उकडलेली आहे. ओके काय. ब्रोकोली. हां बॉइल्ड ब्रोकोली. बरोबर आहे मम्मीचा आन्सर बरोबर आहे. गो. मम्मी खा तर मला हाताला कळलं. कच्चा उडदाचा पापड. बरोबर राईट. गाईज ह्यामधून आपला हा सेकंड राऊंड लेवल 2 ह्या गेमचा संपला आहे. आणि लेवल 3 थोडासा अजून डिफिकल्ट असू शकतो बिकॉज तो पूर्ण आहे तुमच्या स्मेलवर. तुम्ही ते स्मेल करून आयटम सांगायचा आहे आता. तो आयटम काय आहे तो. सो बघूया गाईज. ही आहे लेवल 3 ऑफ स्मेलिंग द प्रोडक्ट्स. आणि हे आहेत ते प्रोडक्ट्स जे यांना स्मेल करून सांगायचे आहेत ते काय प्रोडक्ट्स आहेत. सो लेट्स गो. टेस्ट नाही करायचं आहे. वैभवीचा पहिले होता. ओके सॉरी. बडीशोप. येस बरोबर. शी सायरनला काय होतं. नाही नीट नीट जरा. जिरे. काय जिरे. झालं नाही झालंय. जिरे. नाही सोड. मम्मी रॉंग. वैभवी मम्मी चुकली. पावडर आहे ती. कम ऑन यार गाईज.
मम्मी नाही, तुझा चान्स झालाय, तू गेली, हारली. साईराज तूच थर्ड आहे, थांब जरा. मसाला नाही, रॉंग. साईराज जिरा पावडर. बरोबर. पावडर बोलायचं होतं मग. जिरा पावडर आहे. जिरे म्हटली हो. व्हेरी गुड. Procedure आता त्यासाठी तर विचारलं काय, फक्त आयटम नाव सांग. मम्मी जिऱ्यांमध्ये आणि त्या वासामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नाही नाही, सेम वास आहे. जिरे आणि कितीची जिरे लावते पावडर. तू? मी ठीक आहे. लावते. अरे पावडर. साईराज फर्स्ट, मम्मी सेकंड, मला कळलं. वैभवी थर्ड. ओके साईराज, मला मी जेव्हा अशी स्मेल घेतली जरा असा आंबटसा लागलाय, म्हणजे जरा तुला फक्त आयटमचं नाव सांगायचं, तुला डिस्क्राईब नाही करायचंय. समोरचा कदाचित व त्याचा आन्सर सांगू शकतो. आयटमचं नाव सांग फक्त. आमसोल. व्हेरी गुड, राईट. हळू नीट हा, हँडल विथ केअर गाईज. मम्मी पहिली आहे. मम्मी काय? ऍपल सायडर विनेगर. येस, बरोबर. स्टार्टिंगला खूप अशी इओ आली. कशी होती? डार्क चॉकलेट. येस, राईट. स्वीट. ते रोज खातात म्हणूनच नाही. राईट आहे. गाईज, हा आहे आपला लास्ट आणि फायनल राऊंड. आणि बघूया आता ह्याच्यामध्ये कोण विनर होत आहे. आणि हे आहेत ते फूड आयटम्स जे खूप भयानक दिसत आहेत, मला माहिती आहे, पण त्यांना हे टेस्ट करून सांगायचं आहे. आता मी त्यांना सांगते, त्यांना ॲक्च्युली नाही माहिती आहे की हा फायनल राऊंड कसा असणार आहे, सो मला त्यांना एक्सप्लेन करावं लागेल. सो लेट्स गो. मम्मी, वैभवी, साईराज, हा आहे आपला फायनल राऊंड. ओके, ह्या ब्लाइंड फोल्ड चॅलेंजचा. ह्या राऊंडमध्ये जे मी फूड आयटम्स तुम्हाला देणार आहे, सो ते थोडेसे ट्विस्टेड आहेत. म्हणजे ते 2 मिळून एक फूड आयटम आहे तो. म्हणजे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामधले काय काय टाकलेत मी, ते तुम्हाला गेस करायचे आहेत. कळलं का? खूप सिम्पल आहे. म्हणजे 2 फूड आयटम्स आहेत आणि ते फूड आयटम्स मिळून एक आयटम मी ठेवणार आहे तुमच्या डिशमध्ये. सो तो तुम्हाला गेस करायचा आहे. म्हणजे ते 2 कोणते आयटम मिक्स केले, हां, ते 2 ingredients कोणचे आहेत? ते सांगायचं. नाही तसं नाही. तुम्हाला फक्त ते 2 ingredients कोणचे आहेत ते तुम्हाला फक्त सांगायचं. कळलं? हो. ओके. ओके, मम्मी फर्स्ट, सायरा सेकंड आणि वैभवी थर्ड आहे. डार्क चॉकलेट आहे आणि काळं मीठ. रॉंग. साईराज. डार्क चॉकलेट आणि चाट मसाला. येस, राईट, बरोबर. मसाले. मला ते काळं मीठ लागलं. नाही, साईराजचा आन्सर बरोबर आहे. सो ठीक आहे गाईज, आता जे पुढचे आयटम्स येणार आहे, तुम्हाला त्याच्यासाठी पाण्याची गरज लागू शकते बरं का. सो प्रिपेअर राहा त्यासाठी. मला भीती वाटते ती अशी बोलते. ठीक आहे. सो सेकंड आयटम मी तुमच्या प्लेटमध्ये ठेवला आहे. सो युअर टाइम स्टार्ट्स राईट नाव. वैभवी फर्स्ट, साईराज सेकंड, मम्मी थर्ड. ओके, वैभवी. केचप आणि काकडी. व्हेरी गुड, राईट आन्सर आहे. मी सांगितलं ना तुम्हाला पाण्याची गरज लागेल. वैभवी ऑलरेडी पाणी पितीये. मम्मी फर्स्ट, आय गेस. आणि बीट. राईट आन्सर आहे. मम्मी फर्स्ट, साईराज, वैभवी सेकंड आणि साईराज थर्ड. तू नीट हातने, तुझा कॉन्फिडेंट नव्हता तू, तुझ्या हातावरनं मला कळलं नाही. लिंबू आणि राजमा. बरोबर, राईट आन्सर. वैभवी, साईराज आणि मम्मी. ओके, वैभवी सांग. दही. आणि काळी मिरी. रॉंग. आय गॉट इट. साईराज. दही आणि मोहरी. व्हेरी गुड, राईट आन्सर. राईट. सो गाईज, ह्या पद्धतीने आपला हा राऊंड आणि हा चॅलेंज कम्प्लीट झाला आहे. सो कसा वाटला तुम्हाला सगळ्यांना? खूप छान, मस्त मजा छान आली. होता, युनिक होता, असं पहिल्यांदा केलंय. ओके, मी का नाही येते व्हिडिओमध्ये, मला पण यायचंय. त्याच्यामुळे या टास्कमुळे वैभवी आणि साईराज जरा
किचन मध्ये येतील आणि सगळे प्रॉडक्ट आता खाऊन मग फूड आयटम्स ट्राय करून सांगतील आणि म्हणजे कळेल त्यांना की एक्झॅक्ट कशाची Procedure टेस्ट पण कशी. कळेल त्यांना कशी असते काय असते. बरं मम्मी एवढं नाही बोलायचं. मम्मी निबंध नाही. मम्मीला व्हिडिओ मध्ये घेण्याचे रिझन हे मला माहिती होतं, हे जास्तीचं येईल. ओके ओके ओके. सो गाईज, विनर ह्या चॅलेंजचा आहे मम्मी. सो ठीक आहे, मम्मी इज द विनर. आणि मम्मीने एकदम छक्का मारला. मला वाटलंच होतं की थोडासा पार्शलिटी होऊ शकते या दोघांसोबत, बिकॉज मम्मी मोस्ट ऑफ द टाइम किचनमध्ये असते, तर तिला माहिती आहे बरेच फूड आयटम्स कोणते आहेत काय नाही. पण मी असले जरी किचन मध्ये तरी पण साईराजला पण पुष्कळ गोष्टी समजल्या हो, खाण्याच्या. बऱ्याच. की तो खाण्यामुळे त्याला टेस्ट आवड आहे त्याला, तो खवय्या आहे. पण खूप जास्त. मोठी खवई ही आहे. ठीक आहे, तुमचे पॉइंट्स तर रिव्हील करा. मम्मीचे पॉइंट्स आहेत 11. साईराज 6. ओके. सो येस, सो गाईज, हा तुम्हाला चॅलेंज कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. सो या, सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स. सो ठीक आहे, सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. काय केलं तिने? Here I come. काय लॉजिक आहे? कर रही है भाई. अगं तुम्ही मम्मी यार, म्हणून मम्मीला घेतो व्हिडिओ मध्ये. असं लगेच डायरेक्ट गन शॉट आहे. रडली, अक्षरशः रडली.